गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी। जया सागरचं गाजतया नाव, का नाही ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, कराव तोड। हे जया सागरचं गाजतया नाव, ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, एकमेकांची त्यांना हो साथ, फॅमिली यांची लई जबराट, चर्चा चाले हो खरोखरी, चर्चा चाले हो खरोखरी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ। होय का काजल, पाणी आण ग। हो आले। कुठेतरी सरपंच बघाय पाहिजे। अहो ऐका की, हा बोल की। माझ्या ना भावाच्या पोराचं लग्न आहे, म्हणजे मानलेल्या भावाचे, पण भावाच आहे ना माझा, त्याला आपण लग्नात गिफ्ट काय द्यायचं? तुला कळतं बीत का नाही, एवढ्या लांबची नातीन हिन धरत बसायचं का? अहो पण भाऊ आहे माझा। आता काय तुझं असं झालंय या, लांबची ना लांबची कुठली कुठली नाते काढशील आणि म्हणशील ह्याला ही घ्यायचे त्याला ही घ्यायचंय, आपण काय तर जमीन विकून घ्यायचं का सगळं त्यांना? हा तुम्ही भिकारीच झाला की माझ्या घरच्यांना काय घ्यायचं म्हणलं की? तुझ्या घरचा जवळचा विषय तरी आहे का यात? अहो पण भाऊ आहे माझा, मानलेला का असं भाऊ आहे माझा। भावाला आता जमीन विकून इमान घेऊन देऊ का तुला? हो पण तुमची जशी प्रतिष्ठा आहे तशी माझी आहे की नाही? आहे, पण पैशा पाण्याचा तरी विचार करत जा की व्हायचं। म्हणजे माझ्या घरच्यांना घ्यायचं म्हणलं की तुमची हे येतं। बरं बाया काहीतरी करतो, काय न्यायचे ती तरी सांगतील का नाही मला? तुम्ही सांगा, माझ्या घरचे आहेत कसं काय मी सांगायचं तुम्हाला? बरं बघू काय होतंय ती, इथं गावाचं डोक्याला ताप, तिथं घरी आलं की बायकोचा ताप। तुम्हाला माझा तापच असतो, मग काय ताप इथं माझ्या घरच्यांना काय घ्यायचं मला की तुम्हाला तापच असतो। आता गावातनं भांडणं करून यायचं बायको संगत, बायकोने डायरेक्ट बोलायचं तडा 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 तडा, म्हणजे माणसाला इज्जतच नाही जशी काय। जशी तुम्हाला इज्जत आहे तशी मला इज्जत आहे, मी तर काय घेऊन नाही तर मला काय बोलतील लोक? काय बोलतील तेव्हा, एवढं काय बोलायला त्यांना तेव्हा? आधी पण शेवटी अगं मला सांग की, नातीन कोण मांजाला भाऊ आहे, ऐकत जाऊ थोडं। अहो मानलेला आहे पण भाऊ आहे ना। तर बघू काहीतरी घेऊ, काय गावात गेलं की ताप आणि घरी आलं की बायकोचा तापच असतो या। म्हणजे अहो आपली काय प्रतिष्ठा आहे की नाही? आपण गावचे मेंबर आहोत ना। मेंबर असलं मग काय घरातलं सगळं आता ऐकून देते का त्यांनाच? अहो लोक काय म्हणतील, गावात सगळ्यांना समोर दिखावा करायचा आणि भावाचं लग्न असून काय केलं नाही? घरी यावं का नाही असं केलं तो, गावात गेलं ती सरपंच ती पाटील त्यांचं बरं राहू द्या, फक्त तोळा करायचा। अगं तोळा म्हणजे काय, 67,000 रुपये तोळा आहे, वाटलं पाहिजे काहीतरी तोळा करायला बी। पण आपण मेंबर आहोत ना, आपल्याकडे काय कमी आहे? मेंबर असायला नसायला काय उपयोगच नाही। बरं घेऊ जा, हे दर बनव काहीतरी खायला जा। बरं बनवते, पण तुम्ही करू नका मग सांगते, जेवायला पण करणार नाही। अयो आता तर अवघडच झालेला झालं ही आपटा आपटी। चला सरपंचाला फोन करून बाहेरच खावं, घरी यायलाच नको। दादा आमदार साहेब लय ओळखतात राव तुम्हाला। अरे दादा मग काय असलं हलकं सुलकं दिसतो का काय? अरे खणखणीत ना नाही, हे काय बाकीची हे काम करतो ते काम करतो। आमदारापाशी मी जर गेलो, आपण जर शब्द टाकला आमदार साहेब माझं हे काम करायचंय, झालंच पाहिजे, लगे म्हणतात काही सुद्धा काळजी करायचं नाही, काम झालं म्हणून पक्क। म्हणजे तुम्ही काम करता आमदार साहेबांचं? मग आता काय करणार, हा गावात इतकी चांगली प्रतिष्ठित माणसं पण त्यांचा उपयोगाच नाही, मलाच पळावं लागतं। कोणाला म्हणतोस तू? तुम्हाला कुठं म्हणतोय? सागरने विचारलं, मी सागरला सांगतो। अरे त्या आमदारासाठी गाव सोड, तालुका जिल्हा बळणा बळ हिंडलोय, आणि ती बी उपाशी पोटी रात्रीचा दिवस केलाय, माहितीये का? उपाशी तुला काय माहिती तेव्हा समोर कोणाच्या ठेवले आमदार साहेब निवडून आल्यात आमच्या श्रेयाने, माहितीये का? अहो सरपंच काय तुम्ही एकटं फिरलाय का? आम्ही गल्ली ना गल्ली फिरलोय की। काय बोलताय? मग तुम्हाला तुम्हीच फिरताय सगळीकडे। बरोबर आहे, पण आम्ही किती फिरलोय, आमचं माप नाही। बस करा, सरपंच करताय। सरपंच या नात्याने आम्हाला सगळे घेंडावं लागले,
नाही, तेव्हा ती नाही. मतदार तयार झाल्यात. म्हणजे तुमचं आमचं लक्षातच नाही तुम्ही आम्ही येतोय का नाही फिरला असेल तुम्ही तुमच्या फायद्यासाठी, काय आमचा फायदा काहीतरी होईल म्हणून ना, कुठं तुम्हाला काम मिळेल, काय कुठं कॉन्ट्रॅक्ट मिळेल, काहीतरी मिळेल म्हणून तुम्ही फिरला चाल. हेच तुमच्या पण मी- लक्षात येतं, बाकी काय येत नाही हेच लक्षात येतं. सरपंच असल्यामुळे मला रात्रीचा दिवस करावा लागला, बळ हिंडलो सगळं. तेव्हा आज ही आमदार आहेत, अरे वा ही लक्षात घ्या. स्वतःच प्रॅक्टिस करा. अहो, जे तीच बघतोय ना, तुम्ही कसं काय नाही केलं तरी म्हणताय. करतोय ते असं कसं खोटं बोलताय तुम्ही? कधी तवा हिंडला कोण असतो, काय? तेव्हा दिसला मी नाही कुठं आम्हाला. मागचं बघा फोटो बघा, बघा. गल्ली गल्ली ही नुसतं फोटो उभा करताय आमदाराला, फोटो हे फोटो काय त्याचा उपयोग आहे त्याचा? फोटो दिसता समजणार कसं लोक प्रत्यक्ष public? काम करा, करतोय काम तुम- करा म्हणजे श्रेय मिळेल. अहो करतोयच काम, तुमचं लक्षच नाही. बघितलं का सागर, आताच्या आता समोरासमोर मी गल्लीत फिरलो, मी बोळीत फिरलो, उपाशी फिरलो, लागलं ह्यांचं ते जाऊन गावाचं राहिलं. ते जाऊन द्या की, उपाशी पोटी बघा की फिरले तो का उपाशी पोटी. मेंबर आलं, मेंबर आता मेंबर सुद्धा किंमत दे ना सरपंच तुम्हाला. काय अवघड काम आहे या. काय तुमच्या राहिल्यात का नाही? त्यांना महत्व तरी द्यावं किती. काय झालं, कुठं फिरताय, डोकं आउट झाले माझं. काय झालंय? आता चार चौघात बी सांगू कसं होई तुम्हाला, लय खरंच लय डोकं आउट झालं. मला नाही सांगायचं जीवा भावाच्या माणसाला, मग सांगणार कोणाला? मला सांग सागर, आता तुझी बायको आपण बघतो. हा, मानलेला कोण समजा मी कोण मी असू, तू तोळा 2 तोळ निचिन का? नाही ना, काय समज. अहो घरी गेलो, ग्रामपंचायतीतलं काम झालं आणि घरी गेलो. हा. बायकोला म्हणलं पाणी आण, तिने बी बिचारीने आणून दिलं, तिचं बी काय चुकलं नाही, आणून दिलं. आणि मग ती ते 1 तोळा न्यायचा, ते कुठला बांड्याला कुठला भाऊ हे असलं आणि काय ऐका की, नवीनच? आणि निघालो तिथनं मी, आणि वाद घातला बायकोनी माझ्या संग. आणि घरात म्हणलं अगं जेवाय तरी आण. हे घरात गेली गालाश एवढे ना आपट अक्षरशः निघून आलं, म्हणलं माझ्या काळजाकडे जाऊ. मेंबर ह्यो अतिलाड आहे, अतिलाड. मासा कसताना कान पाडीतच पाडली असती. ही काय नवीन बघितलं का? सरपंच असं कसं बोलताय तुम्ही? का? आता तुम्हाला ती मागच्या वेळेस झालेलं माहित नाही होय. बायकोचा राग आला तर काय करावं लागतो, गप गिळावं लागतोय. नाही तर काय होतंय, गिळायलाच भेटा नाही म्हणून अहो उपाशी आलोय मी. ऐका उपाशी आलाय, आता उपाशी आलाय. आता नाही घेतलं ना तर खरंच जेवाय भेटायचं नाही. थोडा नाही कमी थोडंफार बायको बी मानती या. करा ऍडजस्ट. चला आपण जाऊ. हे नुसतं असं नाही बाबा, जेवण बिवण सांगतो की आला का, सांगतो की लाका. आणि आम्ही तुमच्या मंडळीला बी मेंबरनेला समजून सांगतो, पण तुम्हाला जेवाय घालावं लागला नाही नाही, तुम्हाला काहीच गरज नाही समजून सांगायची. तात्या तुम्ही ह्याच्यावर काहीतरी बोला. काय बोलायचं की तुम्हाला ते घ्यावंच लागल, हा? घ्यावंच लागणार आहे. मी म्हणलं होतं तीच झालं का नाही? हा? नाही. सरपंच म्हणतो हाणायचं, आता हाणलं मारलं जमतं का? नाहीतर नरड दाबील रातची उठून ती. अहो. हा, हो चला आपल्याला घ्यायला लय लाडकी बायको आहे तुमची. हा? करा तिची अहो, इच्छा घ्यावंच करून काय. लागल. ना ना घ्यायची की, पण चला. खरं का नक्की आहे का? अहो, नक्की घ्यायला आता लागेल. पाटील वगैरे येते त्यांना नको घ्यायला का? तुम्ही तिथे कोणाची बी तसल्यांची नावाकडे जाऊ नका. हो. माझ्याकडे तुम्हाला नीट सांगत असतो तात्या. एकतर आपल्यात ही रानन ही करून मग कस तरी आपले इथं मेंबर म्हणून घेतलंय. आता पाटलाचं त्या पाटलाच्या पोराचं नाव घ्यायला लागले. आमचं बघा. आपण जेवायचं. जेवू मस्त चला की मग. जेवून बिवून घेऊ. बर. होय पण एक डोक्यात भारी हे आहे. नाही नाही, पण कसं आहे माहितीये का, नाही काय त्या पाटलांना घेऊन उपयोग. मग काहीच घ्यायचं गरज कशाला नाही. घ्यायचंय? नुसतं म्हणाय पाटील आहे, 3-3 4-4 गाड्या दारात, आणि टाकाय पेट्रोल नाही. आता काय पेट्रोल नसते. कवा हात वर करतोय का? हात वर स्वतःहून जाऊ दे म्हणतोय का चला कधी? सरपंच, हात वर जाऊ दे. काय करते माहितीये का, गावात यायचं असलं तर 2 व्हीलर दुसऱ्याचे हात करते आणि गावात येते, नुसतं तेच की. पाटील म्हणते. आणि नुसत्या गाड्या घरी अहो, नुसते 4 गाड्या दाखवायला. म्हणून आम्ही पाटील. कसं म्हणून आम्ही पाटील. पाटील. हा, मग त्यापेक्षा नाही घेतलेलं बरं. नाही घेतलेलं मी तीच सांगतो तिला का आपलं चौघजण जाऊन घेऊन येऊ. चौघत जाऊन काय त्याला तवा. चला चला. चला मला घ्या की. नाही नाही नको नको. अजून नंतर. पिऊन हे कसं नाही नाही तुला माहिती कोणाचं म्हणून हो, पाटला. सरपंच निंबर काय राव, काय मी केलं नाही तात्या, नाही ना तुझं नाही, गुण नाही. नाही ना तुझं गुण आम्हाला माहिती बघायला आहे. का काय मी केलं तुझं तू बघ, तुमचं? तू जा. नाही ना तू तुझं जा, गुण तू जा. आम्हाला माहिती आहे. आम्ही जा. तर जा निघ तू तू जा. जा. तू निघ. ए, चला ऐका की सरपंच तुमची गाडी घ्या मग माझी घेतो. चला चला चला. ऐका की मेंबर, तुम्ही नुसतं नेता बारामतीला आणि काय मिसळ सुद्धा खायला घालत नाही. ए तुला नरड्याला येस्तूर खाया घातलं मी बसणार.
चल ग, चला चला. सरपंच येऊन द्या उपयोगी पडतो उपयोगी पडतो लग्नात काय बी उचला यार. आहे का नाही? आता मी बी राहतो बघा, मी बी आता असं करतो, मी पाटलाकडे जातो. या अर्जुन दादा या. अण्णा बसलाय का? अर्जुन दादा या बसा बसा बसा. काय काम काढलंय आज? अहो काम काय सांगू नाही का उपयोग पाटील? काम काय म्हणजे तुम्हाला मी सांगतो, ती सरपंच मेंबर आपल्या नावाने कुरवड्या करतात. माझ्या विश्वास नव्हतो तुमचा. तू म्हणतो मोठ्या माणसांबद्दल काही सांगत जाऊ नको मला. हा झाले नक्की काय मला नीट कळू दे ना. नाही झालंय काय नाही अर्जुन दादाला विचारा. दादा काय झालं? अहो ते म्हणते ती मोठमोठ्या गाड्या घेऊन पाटील फिरते ती रोबाबात इकडे तिकडे जाते ती फिरतोच आणि पाटील दुसऱ्याच्या घराण्यात. टू व्हीलरला हात करून म्हणणे गावात फिरते ती. कोण हात करतो टू व्हीलरला? चौकात बसून चर्चा चालली त्यांची. सागर मेंबर सरपंच चौकात बसून का पाहतात अर्जुन दादा तिथं होतं ऐकून आले तर मला सांगितलं मी काय म्हणलं, आईला पहिलं आपलं जाऊन सांगावं तेवढ्यात मला शेखर दिसू का नको. चल चल म्हणलं आपण जाऊन म्हणलं पाटलांच्या कानावरती घालू. म्हणजे ही पाटलाची चर्चा गावभर करतात का? गावभर करते. टू व्हीलर हा अहो पाटलाच्या घरी किती गाड्या आणि टू व्हीलरच काय घेऊन बसलाय म्हणा त्यांना. बघा तुमच्या मी कसं आहे ऐकलं तुम्हाला आपलं प्रेमापोटी मी तुम्हाला सांगितलं. पण हे खरं आहे ना? खरं मी कधी खोटं अर्जुन बोलत दादा नाही. माझा मित्रच आहे अण्णा आपल्याला कसं खोटं बोललं. मी तुमच्याकडेच येत होतो पण शेखर भाऊ दिसले म्हणून म्हणलं बरं झालं की अहो भेटलाय. चल म्हणलं पाटलांकडे माझं काम आहे. मी त्यासाठी त्यांना म्हणलं माझं खरं वाटणार नाही तुम्ही स्वतः चाला. अरे 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 अरे. त्यांनी म्हणजे आमची पूर्ण बदनामीच चालवली म्हणायची. आता काय उघडी उघड आहे की शेखर ह्यांना काहीतरी सबक शिकवायला पाहिजे. मी तुम्हाला तेच म्हणतोय ह्यांना सुटी ह्यांची नाक खाली गेलं पाहिजे ह्यांचं. नाही नक्की विनाकारण आपली बदनामी करतात ना. हा कुशल म्हणते तो पाटील गाड्यांना हात करून जाते दुसऱ्याच्या. एक काम करतो शेखर, हा ह्याच्यावर काहीतरी उपाय शोध. आपण तो उपाय करायचाच. उपाय आता उपाय म्हणजे काय आता आपल्याकडे मग मोठ्या 3 गाड्या आहेत. म्हणजे एखादी तरी बारकी गाडी लागल आपल्याला. तुझं काय म्हणणं आहे, बारकी गाडी घ्यायची का? हा घ्यावाच लागल. ह्यांचं नाकाड फोडू द्या आपण. हा ह्यांच्या नाकावर टिचून गाडी आणू. बरं गाडी पण अशी घे पाटील घराण्याला शोभली पाहिजे अशी टू व्हीलर काढ एक. अण्णा मी काय म्हणतो ऐका, नवीच्या नको भानगडीत पाडा. नवी गाडी घ्यायची म्हणलं ना 1,00,000-1.5 लाखावर खेळ जातो. बर मी काय करतो सेकंड गाडी बघतो पण गाडी पण अशी चिप मध्ये बघतो ना की बस. वाटली नाही पाहिजे सेकंड. वाटणारच ना अण्णा. मी आहे की आता ह्या आपल्या 3 गाड्या आणल्या वाटतात का? गाडी आपली एक नंबर लागली. बरं, गाड्यांची पारख आपल्याला माहित नाही. कधी घ्यायची गाडी? जाऊ आपण घेऊ. आताच जाऊ लगेच? हा हाय मी बी संघ येतो. नाही नको तुम्ही नका येऊ आम्ही 2 जण जातो. अर्जुन दादा आता तुम्ही आम्हाला सांगितलं हा. आणि आमच्या संग जर तुम्हाला पाहिलं ते बी खरं आहे. तर ते डाऊट तुमच्यावर घेणार, म्हणणार ही गाडी सगळी अर्जुननेच टाकलेली. आणि ती माणसं तुम्हाला माहिती आहे तुम्ही जाओ तुमचं बरोबर आहे. हा बघा नाही का विनाकारण अहो तुम्हाला कशाला मोकार अडचणीत आणायचं. नाही बरोबर आहे. बरं शेखर या तुम्ही. तू म्हणतोय ना चल घ्यायची चाल दाखवू त्यांना आपण पण. थोबड पाडायचीच. हा चल आपण आपण पण पाटीलच आहे. चल चल हा? चल. बरोबरच करू ह्यांचं. त्यांनी का नाही आपलं नाव बदनाम करायचं ठरवलंय काय? अर्जुन दादा तुम्ही हा पुढं आम्ही आलो थोड्या वेळाने. हा, चल आपण जाऊ. कोणती गोष्ट तर टाइमवर भेटली नाही, काय माहिती तरी भेटती का नाही, काय माहिती. नसतो चांगला. हा या की पुढे गेला तुझा नेंबर का हो? लय बसा काय बसा टाकतो या. बसा. काय काम धंदा आहे का नाही तुमच्या नवऱ्याला? का हो काय झालं? सारखं आमच्या नावाला खडत खुडत हायत. म्हणजे मग काय सारख्या कुरबड्या करत बसत्यात. अहो पण झालंय काय? अगं माझ्या नवऱ्याची पाटलाच्या घराण्याची 4 चौकात आणि भर चौकात यांनी आबरू घालावली सगळी. बरं बरं एक सांगा मला, झालंय काय नक्की? काय इज्जत नाही इज्जत काढायला लागलं की आमचं. अहो पण मला काही माहितीच नाही तर तुम्ही मग सांग. काय आमचं पाटील घराण्या त्यांना बरं कळतं थांबा काय थांबा थांबा बोलायचं, थांबा. काय तुम्ही नाही. माझ्याच घरात येऊन माझ्याच मिस्टरांबद्दल असं बोलताय, मला सांगा तरी विषय झालाय काय? त्यांना विचारा की तुम्हाला त्यांना काम आहे का नाही दुसरं मग काय. तुम्ही ते एक का- सरपंचाच्या नादानं येड्यागत करायला लागलं. बरं तुम्ही एक तुमचा काम member. करा, ते आले ना मग तुम्ही या आणि मग त्यांना बोला. असं करा तुम्ही. पाटील बाई तुम्ही ह्यासाठी आणलंय वय पुरीला भांडताय काय काय झाले काय नाही तिला बी माहित नाही हा आणि तुम्ही तिला भांडताय. मेंबर करा चाल तू पण तो नाही ना घरी. मग ते आल्यावरच तुम्ही बोलायचं ना त्यांना.
हा एक काम करा, ते आले की मग मी तुम्हाला सांगते, तेव्हा या तुम्ही त्यांना बोलायला. जरा गाडी घेतली या पूजायला घरी गाडी. हो चला. काय बाई, काय उद्योग वाढवलाय काय माहिती ह्यांनी आता. एवढंच बघायचं बाकी राहिलेलं. काय करावं काय नाही असं झालंय. बघते आता आल्यावर. विनायक. यस सर. इकडे भरपूर टू व्हीलरचे चोरीचे प्रमाण वाढलेले आहेत. लक्ष दे. आणि आज एकही गाडी गेली नाही पाहिजे. सगळे चेक झाले पाहिजेत. हो सर. लक्ष द्या. तुम्हाला लिस्ट पाठवली. ओके सर. भरपूर इकडं प्रमाण वाढत चाललेलं आहे. कंप्लेंट वर कंप्लेंट यायला लागली. घ्या सगळ्या गाडी बाजूला. सगळ्या चेक झाल्या पाहिजेत. ओके सर. येणाऱ्या गाड्या घ्या रे. हा सर. घ्या इकडं. ह्याला घे आतमध्ये. चल इकडे घ्या इकडं. घे इकडे. बघू लायसन. हेल्मेट कुठे राहिलं घरी. घरी म्हणजे हेल्मेट घाला ना. हेल्मेट वगैरे वापरत जावा. आलं का लक्षामध्ये. ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढत चाललंय. ठीक आहे. हेल्मेट पाहिजे. हेल्मेट घातलं पाहिजे तुम्ही. चुकलं साहेब चुकलं. ठीक आहे. जाऊ दे. हेल्मेट घाला. अण्णा कस काय गाडी आहे आपली. होय ना. पण अण्णा गाडी का थांबवली तू पण. एक राहिलं की. काय राहिलं. आपण लक्ष्मी घेतली. हा पण घरच्या लक्ष्मीला काहीच घेतलं नाही. त्यांना साड्या तरी घ्याय पाहिजे होत्या. खरं तुझं रक्षकर घ्यायला पाहिजे आपण खरं. मग कारण गाडी घेतली मोठ्या हौसेनं. घरच्यांची कोण हौस करायची. हा मग ही जशी लक्ष्मी आपली तशी ती पण आपली लक्ष्मीच आहेत दोघी पण. लक्ष्मी आहेच ना. बरं एक काम करू, त्यांना बी काहीतरी घेऊ आपण. साड्या वगैरे काहीतरी घेतलं काहीतरी पाहिजे घेतलं म्हणजे खुश होत्याल. गाडी बरोबर ते पण खुश होतील. चल चल चला. चल आपण जाऊ. तू म्हणतो त्यात बरोबर आहे. अण्णा पोलीस आहेत पुढं. हा काय करतात पोलीस. चल बघा. कोण आहे आपण. चल तू. चल करू नको. चल चला चल. चालेल त्या साईडला. काय साहेब. काय पाटील. आपले काय चाललंय. काय काय कुठे फिरताय. चाललोय. गाडी घेतली आज नवीनच. बर बर. लायसन बघू. देतो ना साहेब. नियमाने त्यांचं काम त्यांना करणं भाग. पाटील हेल्मेट बिल्मेट घालून फिरायला सांगत जा जरा. आताच गेलतो साहेब. आता घेऊन फिरायचं. बर गाडीची कागदपत्र. कागदपत्र आहेत. आजच गाडी आणली साहेब. त्याच्यामुळे कागदपत्र तो म्हणला की 2-4 दिवसांनी देतो तो माणूस. कागदपत्र नाहीयेत. नाही मिळून आहेत भेटून जातील. मिळून जातील. 2-3 दिवसात आजच गाडी घेतली. ठीक आहे पाटील. बोला की. तुमच्याकडे कागदपत्र नाहीयेत पण तुम्हाला चौकीला यावं लागेल. साहेब चौकीला तुम्ही बोलवताय. पाटील आता तुम्हाला माहिती आहे आम्हाला आमचं काम करावं लागणार आहे. तुम्हाला ना तिथं येऊन लेखी द्यावा लागेल. तुम्हाला ना यावं लागेल. द्यावंच लागेल का लेखी. कशाला चौकीला. आता ते म्हणतात ना. चल जाऊ. काय हरकत नाही. यावं लागेल तुम्हाला गाडी चौकीला. नाही मानतो. येतो चौकीला. गाडी चौकीला. चला ते ऐकत नाहीत. काय करणार शेख. गाडीवर डॉक्युमेंट दिले असते ना तुम्हाला. नाही हो चौकीला यावं लागेल पाटील. ठीक आहे ठीक आहे. चल चल. ठीक आहे ठीक आहे. चला या चौकीला. चला चला साहेब चल.
या साहेब घ्या लिहून जाऊ द्या मला पण काम काय पाटील तुम्हाला तर आम्ही सगळे समजत होतो कधीपासून असलं धंदा चालू केला साहेब धंदा नसलं धंदा साहेब अहो चोरीच्या गाड्या विकायचं पाटील हे काय नवीन आहे तुमचा माझ्या कानावर म्हणजे नेमकं तुम्हाला साहेब म्हणायचं काय गावातल्या जवळजवळ 15 ते 16 गाड्या चोरीला गेल्यात आणि हे तुम्ही कधीपासून स्टार्ट केलंय अहो साहेब गेलेच तर चोरीला आपण ही आणलेली गाडी आणून विकता कुठे तुम्ही अहो पण साहेब आम्ही गाडी चोरलेलीच नाही ना पैसे देऊन विकत घेतली साहेब पाटील खरं सांगा हे आतापर्यंत माझ्याकडे 15 ते 16 कंप्लेंट आल्यात गाड्या तुम्ही चोरून कुठं विकताय हे खरं खरं सांगा मी अजून पण तुम्हाला सांगतोय अहो साहेब तुम्ही बोलता ते खरं गाड्या गेल्या असतील चोरी पण आम्ही कशाला चोरी करू अहो आम्ही गावचे पाटील आहेत अहो तुम्ही पाटील पासून असं चालू केलंय तुम्ही हो तुमचं काहीतरी गैरसमज होतं साहेब विनय हे असे नाही सांगणार आतमध्ये घ्या ना आतमध्ये कशाला हे बघा गाडी चोरीची आहे ही लिस्ट आहे माझ्याकडे चोरीची गाडी ह्याच्या आधी तुम्ही मला सांगा किती गाड्या चोरल्या पाटील तुम्ही एवढे प्रतिष्ठित असून सुद्धा हे काम करता तुम्ही नाही अहो साहेब तुमचं काहीतरी गैरसमज होतोय आमच्याबद्दल विनय ह्यांना आतमध्ये घे का कुठे बोलते का ही गाडी बघा तुमच्या गाडीचा नंबर काय आहे चोरीची गाडी ही शेखर गाडी तू कोणाची घेतली हे ह्यांना आतमध्ये घे हे त्याशिवाय खरं बोलणार नाही आतमध्ये घ्या घ्या आतमध्ये त्याला साहेब सोड साहेब ऐका ऐका ना साहेब आम्ही काय नाही केलं साहेब आम्ही काय नाही केलं साहेबराव आम्ही खरंच नाही काय केलं साहेब तुरली साहेब साहेब परत नाही तुरली पैसे दिले पैसे चोरी केली साहेब विकत घेतलं साहेब विकत घेतली गाडी 30,000 रुपये दिले लक्ष ठेवण्याच्या वरती आलो तरी 2 मिनिटात सरपंच मला ताईंना फोन करून आलो यांना बरोबर जागेवरती आलो आपण हॅलो हा सरपंच हा नमस्ते हा कुठे आहेत म्हणलं बर इथं चौकीला यायला जमल का तुम्हाला नाही थोडं काम आहे येताना तुम्ही मेंबर पाटलीनबाई हा सगळे सोबत या इथं नाही तुम्ही या इथं आल्यावर मी सांगतो काम आहे तुमच्याकडे या इकडे हा मी आहे चौकीला लगेच या हा ठीक आहे या हा वाट बघतो लगेच या हा हा या अर्जुन बोलवली काय कळा नाही म्हणत काय भानगड काय माहित नाही कळा नाही सगळ्याला कशाला बोललो काहीतरी मोठं मॅटर असेल काय तात्यान ही साहेब नमस्कार नमस्कार या नमस्कार साहेब नमस्कार या 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 बसा या
काय कळा नाही साहेबांना कसं काय आठवण झाली आमची लई दिवसात काय कळा नाही. सांगतो सगळं सांगतो, बसा. तात्या इथं बसा. इथं या, आपलंच साहेब आहे. काय एकदम सगळीच लोक बोलवाले ते. हाय थोडस काम आहे तुमच्याकडे, सगळं सांगायचंय बोलायचंय तुम्हाला सगळ्या बरं, गोष्टी. काय झालं नक्की साहेब एवढं अर्जंट एवढं सगळ्यांना बोलावलं तुम्ही? तुम्ही म्हणता ना पाटील प्रतिष्ठित लोक आहेत ते. पाटील आणि त्यांच्या मुलाने एक सोडून 15 गाड्या चोरीला गेल्या, त्यातली एक गाडी आम्हाला आज सापडली. काय तुमची पिढा नाही, अख्ख्या गावाची पिढा आहे. जाऊ दे तशी, राहू दे, कारवाई करा, जाऊ दे तशीच जाऊ. मेंबर काय बोलताय राजकारण किंवा बाजूला ही वेळ आहे का बोलायची असं होय? हे प्रकरण कसं किती केलं तर ती आपली माणसं आहे, ती अशी नाही कधीच करू शकत नाही. माझा तर विश्वास बसत नाही. साहेब आता सोडे करतो तिची माणसं आहे गावाची. आपण या अशी जर चोऱ्या केल्या ना, असं चोरांना जर मोकार सोडून दिलं तर कसं चालेल? आम्ही घेतो त्याची, असं काय म्हणताय तुम्ही? सोडून द्या. बरं का तात्या मेंबर, जरी आपली विरोधक असली तरी ते आपलीच माणसं आहेत, हे लक्षात आहे ना तुमच्या? अहो कसं आहे माहितीये का, काही होऊ द्या, त्यांची आबरू ते आपलं आबरू आहे. त्यांची गेली म्हणजे आपल्या गावची गेली म्हणजे आपलं काय राहिलं? नाही बरोबर आहे तेवढं आहे. आणि मग कशासाठी एवढा विरोध? त्यांना कसं याच्यातून बाहेर काढता येईल बघितलं पाहिजे. माझा नवरा आणि मुलगा असं कधीच करणार नाही हो. तुम्ही एवढी बार माफ करा, त्यांना सोडून द्यावं. त्यांना शुगर आहे, दमा आहे, त्यांची औषध गोळ्या आता सध्या चालू आहेत साहेब. हे असलं कशाला पाहिजे त्यांना? ती अशी चोरी करणारी नाही हो साहेब आता तरी त्या बघा बिचारांकडे तरी बघा राव तुम्ही, ते किती विनविनी करतात. नाही गावात ती कधीही चोरी करत नाही, तर तुम्ही त्यांना एकदा बोलवा. विनय, त्यांना बोलव रे. साहेब मी सरपंच नात्याने सांगतो, ही माणसं तशी नाहीत. पाटील जरी त्यांच्याकडून काय चुकून पर्याय घटना घडली असेल, पण तसे काही नाहीत. ते चोऱ्या तर नक्कीच करणार नाहीत. त्यांच्यासाठी आम्ही सगळी प्रतिष्ठित माणसं गावातली गोळा होऊन काय प्रकार आहे ती बघायसाठी आलो, पण आम्हाला माहिती नव्हतं अगोदर. तर कृपा करून जास्त त्रास होईल असं काय करू. ऐका सरपंच, तुम्ही एवढी विनंती करताय सगळे, तुमच्या विनंतीला मी मान देऊन मी 100% त्यांना सोडतो. विनय आण रे त्यांना, चल. यात मध्ये नीट उभा राहा रे. सरपंच तुम्ही एवढं सगळेजण विश्वास दाखवताय, तुमच्या विश्वासावर यांना सोडतोय, पण जोपर्यंत सोक्षमोक्ष रागत नाही तोपर्यंत ह्यांना गाव आणि तालुका सोडून जाता येणार नाही. बरं साहेब आमची जबाबदारी, त्यांना आम्ही तालुक्यात नाही गावात बाहेर अजिबात जाऊन देत नाही. आमचा विश्वास ठेवा, आमचा विश्वास ठेवा, आम्ही त्याची काळजी घेऊ. ठीक आहे, तुमच्यावर विश्वास आहे, ह्यांना सोड तुम्ही, काही सुद्धा नाहीत, पण ह्यांनी जाता कामा नाही. होय साहेब, होय साहेब. ठीक आहे. ते कुठंच जाणार नाहीत आता एवढ्या वेळ. साहेब काय झालं त्या सगळ्यांना जबाबदार आम्हाला आता सांगतोय तुम्हाला. चला आम्ही त्याची काळजी घेऊ. पाटील एवढं मोठं कांड केलं कसं काय तुम्ही? काय तात्या तुम्ही पण म्हणता कांड केलं, सगळेच बोंबलतात आमच्या नावाने. अहो कांड नाही काय नाही, त्या गाबड्याला अक्कल नाही बघा आमच्या. मी म्हणलं होतं आपलं नवीन गाडी घेऊ, शोरूम मधनं काढू चांगली गाडी. हा म्हणला नाही ना ना अण्णा, म्हणलं कशाला पैसे वाया घालवायच्यात, थोड्या पैशात म्हणलं मी चांगली गाडी घेऊन देतो तुम्हाला. अरे म्हणलं शेखर बघ बाळा, नाही ना म्हणलं तुम्ही काय काळजी करू नका. गेला गाडी घ्यायला. बरं गाडी घेतली तर घेतली, त्याची कागदपत्र तरी आणायची का नाही व्यवस्थित? कागदपत्र बी नाही. 2-3 दिवसांनी म्हणे देतो कागदपत्र. बर ती जाऊ द्या, आला घेऊन. आता त्याला फोन करतोय मी, फोन बी उचला ना. कागदपत्र बी तिकडच आणि तो माणूस बी तिकडच. काय करायचं मला? होय पाटील, तुम्ही कमी पैशात तुम्हाला चांगली गाडी भेटली म्हणून तुम्ही घ्यायला गेला, त्याची काही चौकशी नाही केली तुम्ही. तुम्हाला वाटलं बरं झालं आपलं थोड्या पैशात चांगली गाडी आपल्याला टकाटक भेटती. हा सांगितलं पोरांनी की गेलं तुम्ही, किती त्याचा परिणाम कसा वाईट झाला बरं? हो ताई तुमचं बरोबर आहे, पण या आपल्याला कळायला पाहिजे ना. हा गेलता गाडी घ्यायला, मी नव्हतो गेलो काय. अहो किती अवघड झालं तुमचं. आता बसलाय मुंड खाली करून गप ऐकत. पाटील तुम्हाला बोलायची अशा. अहो पण अण्णा आम्ही चौकशी करूनच गाडी घेतली आणि पेमेंट पण सगळं क्लिअर केलंय. माझी काहीच चूक नाही, मी चोरीची गाडी नाही घेतली. अरे शेखर तू म्हणतो चूक नाही, पण तू कागदपत्र घ्यायलाच पाहिजे होती. अहो देतो म्हणलाय तो 2-3 दिवसात, गाडी चोरीची नाही ती.
मग आता तो फोन का उचला ना फोन? तर मला तरी काय सांगता येते, कालपासून आपण घरीच आहोत. अरे सरपंच बोलतात, ताईजी बोलतात ना, काही खोटं नाही. अरे चुकी आपली झाली, तू व्यवस्थित बघून घेतलं नाही. कागदपत्र जर असते तर काय झालं असतं? आले असतं का आपला आरोप आला असता? नसतं झालं. माझ्यावरती विश्वासच नाही तुमचा कोणाचा. शेखर, अशी वेळ सैतानावर सुद्धा येऊ नये. तर प्रत्येक वेळेस कुठलाही व्यवहार करताना कागदपत्र ही सगळं बघून करत जा. हॅलो, हा बोला की साहेब. हा चौकी लावून देऊ का त्यांना, पाटलाला आणि त्यांच्या मुलाला? बर चालतंय. देतो लाव. ओके. कोणाला बोलतो? साहेबांचा चौकीवर. काय म्हणली ती? तुम्हाला दोघांना बोलावलंय. पण आता कशासाठी बोलवलं? काय चौकशी असेल आता. आणि कसली चौकशी झाली ना? झाली, पण पुढचं काय त्याचं काय असेल ती गाड्या. आता तुम्ही गाडी आहे चोरीची काय ती बघायला पाहिजे का नको? शेवट ते साहेबच आहेत, त्यांना काय विचारायचं असेल ते आम्हाला काय माहिती, ते सांगतील तुम्हाला काय असेल ते. जावं लागेल, आम्ही जबाबदारी घेतली त्याची. हात जोडून सांगितलंय साहेबांना की आम्हाला 5 जणांना जायला लागेल, तुम्ही जावा दोघं. ऐका की हे शेखर, मी काय म्हणतोय, तू गाडी घेतली ती तू जवळच्या माणसापासून घेतली का कोणापासून? जवळच्याच माणसापासून घेतली. मग माझ्या डोक्यात काय माहितीये का, ते कसं असतंय माहितीये का, आता आजकाल असला फ्रॉड लय झालाय. काय करते ते, एकाच गाडीचे नंबर प्लेट लावते, ते गाडी फिरवते. काय बरोबर आहे. त्याच्यामुळे गैरसमज झाला. सरपंच खरं सांगा की राव, साहेब काय म्हणलं? चला चौकीला बोलावले, पडू द्या अजून 2 ठोक चांगले. थांबा, काय झालंय तुम्हाला मॅटर माहितीये का? काय? सागरजी आता जे बोलले ना तसंच झालंय. खरं चोर सापडल्यात. ह्यांच्याच गाडीचा नंबर लावून ते हिंडत होता आणि ती गाडी सहित ते चोर सापडलाय. चला आता जाऊन चौकी आपण सगळं काय व्यवस्थित करू. अण्णा बघितलं का? अगदी काळजी करू नका. बघा वाटलं का तुम्हाला? काहीतरी मार्ग निघेल, मला माहित होतं. मी तेच सांगत होतो. मी बघितलं ना, आपला विश्वास होता का नाही अशी दोघं करणार नाही, आपल्याला माहितच होतं. हो शेखर, नाही घेतली, पण एवढा कुटाणा झाला होता. किती कुटाणा झालता? कुटाणा म्हणजे अंग अरे गाबड्या, तू बी मार खाल्ला ती खाल्लाच आणि बापाला बी खायला लावला. माझी काय चूक होती? नाही त्याला मी ना आता बरं का, पाटलाचं पोरग मग सोडणार नाही, खरोखर कान पडत लावेल. या माऊलीने नाही या माऊलीने अक्षरशः मला एवढं वाईट वाटलं होतं ना, या माऊलीने हात जोडलं रे, लय बेकारी वाटली मला त्या टायमाला. ती कसं झालंय शेखर तर माहितीये का, कमी भावात चांगली वस्तू घ्यायला जात होती आणि ते रस्त्यावर कसं बोर्ड लिहिलेला असतो की आती गाई